बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. ज्ञानेश्वरीचा अध्याय 15वा म्हणजेच पुरुषोत्तम योग. या अध्यायाचं आपण वाचन आणि निरूपण करत आहोत. या 15व्या अध्यायाला नाव आहे पुरुषोत्तम योग. तर पुरुषोत्तम म्हणजे उत्तम असणारा पुरुष म्हणजे काय, याची सुरुवात आपण कालच्यापासून केलेली आहे. म्हणजे क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष हे या उपाधी समजून घेतल्यानंतर मग आपल्याला लक्षात येईल की उत्तम पुरुष म्हणजे काय आहे. पुरुषोत्तम म्हणजे उत्तम पुरुष. तो भाग आपण परवा दिवशी पाहणार आहोत. म्हणजे हा जो अध्याय 15वा आहे याच्यामध्ये आपल्याला जो उत्तम पुरुष जो आहे म्हणजेच पुरुषोत्तम जो आहे त्याची लक्षणं काय आहेत हे सगळ्यात शेवटी आपल्याला बघायला मिळणार आहे. तर या अध्यायाची सुरुवात करताना ज्ञानेश्वर माऊली आपले जे गुरु आहेत निवृत्तीनाथ त्यांची स्तुती करून त्यांना वंदन करून या अध्यायाची सुरुवात करतात. आणि पहिल्याच श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनास उपदेश करताना असं म्हणतात की आत्मज्ञानाच्या मार्गावरील प्रमुख जो अडथळा आहे तो म्हणजे हे जग आहे किंवा याला संसार असं म्हणतात. आणि हा अडथळा समजून सांगण्यासाठी त्या अडथळ्याला उपमा म्हणून भगवंत एका वृक्षाची त्याला उपमा देतात, संसार वृक्षाची. मग त्या संसार वृक्षाचं स्वरूप सांगतात. स्वरूप कसं आहे, अतिशय अवाढव्य असा हा संसार वृक्ष आहे. अजून काय आहे तर त्याची मुळं वर आहेत आणि फांद्या खाली आहेत. त्याची व्याप्ती कुठपर्यंत आहे, त्याची व्याप्ती ब्रह्मलोकापासून पाताळापर्यंत आहे. आणि हा जो संसार वृक्ष आहे याची उत्पत्ती कशी होते तर मायेच्या बीजापासून याची उत्पत्ती होते. त्याला पहिला मोड सुद्धा मायेचाच येतो आणि त्यापासून एक 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 पानं येऊन असंख्य शाखा त्याला निर्माण होतात. प्रत्येक शाखेवर 84 लक्ष योनी वास करतात. असा हा अवाढव्य मोठाच्या मोठा वृक्ष हा आपल्या आत्मज्ञानाच्या मार्गावरील प्रमुख अडथळा आहे. मग हा वृक्ष नाहीसा कसा करायचा, हा वृक्ष छाटायचा कसा, त्याशिवाय आपल्याला आत्मज्ञानाच्या मार्गावर जाता येईल का, नाही जाता येणार. मग तो वृक्ष छाटायचा कसा, त्याचा उपाय सुद्धा भगवंतांनी सांगितलेला आहे. त्याचा उपाय हा आहे की हा वृक्ष छाटण्यासाठी ज्ञान खड्ग वापरायचं. जे शस्त्र आहे, खड्ग आहे, ते ज्ञानाचं खड्ग वापरायचं, ज्ञानाचं शस्त्र वापरायचं. म्हणजे या वृक्षाचा आपण समूळ नाश करू शकतो. आता अज्ञान इथं हे आहे की हा वृक्ष आहे हेच मुळी अज्ञान आहे. असा काही वृक्ष नाहीच, ती उपमा आहे. ही जी बाधा आहे त्याला दिलेली ही उपमा आहे. हे जग किंवा हा जो संसार आहे त्याला ती दिलेली उपमा आहे. आता ज्यावेळेस ही बाधा आपण नाहीशी करतो म्हणजे ज्ञान खड्ग वापरतो, म्हणजे ज्ञानाचा आपण अंगीकार करतो, अज्ञान मनातून नाहीस करतो, मग आपण पुढे जायला मार्ग मोकळा होतो. मग या मार्गावरून वाटचाल करत असताना सगळेच लोक त्या निज पदापर्यंत जाऊन पोहोचतात का? निज पदाला शाश्वत पद असं म्हणतात, यालाच मोक्ष असं म्हणतात, यालाच भगवंताशी मद्रूप होणे असं म्हणतात.
तिथपर्यंत सगळेच लोक जाऊन पोहोचतात का? तर नाही. मग कोण लोक जाऊन पोहोचतात की ज्यांचा अभिमान आणि मोह गेलेला आहे, ज्यांनी विषयासक्ती रूप दोष जिंकलेले आहेत, जे आत्मज्ञानाला नित्य पावतात, ज्यांच्या सर्व वासना नाहीशा झालेल्या आहेत, जे सुख दुःख रूप द्वंद्वापासून मुक्त झालेले आहेत, असे जे ज्ञाते जन आहेत तेच फक्त या शाश्वत पदाला जाऊन पोहोचतात. म्हणजे त्या शाश्वत पदाला जाण्यासाठी काय अटी आहेत, त्या या अटी आपण आता त्याचं वर्णन केलं. मग ज्यावेळेस हे शाश्वत पदाला जाऊन पोहोचतात, भगवंताच्या स्वरूपाशी एकरूप होतात, त्यानंतर प्रश्न हा उरतो, तोच प्रश्न अर्जुन भगवान श्रीकृष्णास विचारत आहे की हे प्रभो, म्हणजे हे भगवंता, की जे देवांच्या स्वरूपात जाऊन मिळाल्यावर माघारी येत नाहीत, ते पूर्वी देवांच्या स्वरूपापासून भिन्न होते की एकरूप होते? तिथं पोचण्याच्या अगोदर, स्वरूपाशी एकरूप होण्याच्या अगोदर ते भिन्न होते की एकरूप होते? त्यावर उत्तर देताना भगवंत असं म्हणतात की विचारपूर्वक पूर्ण लक्ष देऊन पाहिले, विचार दृष्टीने जर पूर्ण लक्ष देऊन पाहिले तर त्यांचे व माझे स्वरूपात स्वभावताच ऐक्य आहे, म्हणजे आम्ही एकच आहोत. पण जर वरवर विचार केला तर माझ्यापासून ते भिन्न आहेत असे वाटतात. त्यानंतर भगवंत असं सांगतात की मनुष्यलोकी माझाच सनातन असा जीवरूप अंश आहे, तो प्रकृतीमध्ये असलेले पंचेंद्रिय व मन यांना आकर्षित करतो. म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये, प्रत्येकाच्या शरीरामध्ये जे चैतन्य आहे, जो आत्मा आहे, तो म्हणजे माझा जीवरूपी अंशच आहे. म्हणजे प्रत्येकात भगवंताचा अंश आहे. आणि ज्यावेळेस तो देह ठेवतो, ज्यावेळेस त्याचा मृत्यू होतो, त्यावेळेस हा जीवरूपी जो अंश आहे, जे चैतन्य आहे, ते पंच ज्ञानेंद्रिये आणि मन यांच्या सह निघून जातो. आणि ज्यावेळेस दुसरं शरीर प्राप्त करतो, त्यावेळेस मन आणि पंचेंद्रिय घेऊन त्या नवीन शरीरामध्ये प्रवेश करतो. मग आपण जे सामान्य जन आहोत ते असं म्हणतात की ज्यावेळेस एखाद्याचा मृत्यू होतो त्यावेळेस असं म्हणतात की त्याचा प्राण गेला, त्याचा जीव गेला. जीव असा कधी कुठं जात नसतो. जीव हा अमर आहे, तो कधी मरत नसतो. अजून आपली अशी भावना असते की आपल्या जीवाला सुख देण्यासाठी काही गोष्टी करायच्या असतात किंवा करायच्या, काय खाणं पिणं असेल, हे असेल ते असेल. पण यानं सुख जीवाला मिळत नसतं, ते सगळं सुख शरीराला मिळत असतं. कारण कार्य हे शरीर करत असतं, जीव कुठलंही कार्य करत नसतं. म्हणून भोगता जे या जीवाला म्हटलेलं आहे ते केवळ अज्ञान आहे असं भगवंत सांगतात. आणि कार्य करणारा जो आहे ते शरीर आहे, जीव हा अकर्ता आहे. त्यानंतर भगवंत म्हणतात की त्यांची व्याप्ती कुठपासून कुठपर्यंत आहे ते मी सांगतो. म्हणजे भगवंताची व्याप्ती कुठपासून कुठपर्यंत आहे, तर सूर्यासह त्याचे जे सगळं तेज आहे ते मी आहे असे जाण म्हणतात. नंतर चंद्राची प्रभा ती सुद्धा मीच आहे. नंतर दहन करणे व पाचन करणे ही जी अग्नीची असलेली अमर्याद तेजवृद्धी आहे ती सुद्धा माझीच आहे. सर्व वनस्पतींचे आणि प्राण्यांचे पोषण मीच करतो. प्राण्यांचं पोषण करण्यासाठी धान्याची समृद्धी मीच करतो. अन्नाद्वारे प्राणी मात्रांचे रक्षण मीच करतो. एवढंच नव्हे,
तर प्राणीमात्रांच्या शरीरात नाभिकंदावर शेगडी पेटवून जठराग्नीमध्ये मीच प्रदीप्त होतो आणि कोरडे, स्निग्ध, शिजलेले व कच्चे असे कसलेही अन्न असले तरी त्याचे पचन करतो. म्हणजेच काय, सर्वत्र मी भरलेला आहे. काही प्राणी सर्वदा सुखी दिसतात व काही दुःखाने अगदी व्यक्त झालेले असतात. असे कशाने? असा मग प्रश्न अर्जुन विचारतो की तुम्ही जर सर्वत्र आहात भगवंता, तुम्ही जर सर्वत्र आहात तर मग काही प्राणी दुःखी दिसतात, काही प्राणी आनंदी असतात, असं का? तर भगवंत म्हणतात की बुद्धीच्या कल्पनेने मी त्यास तसा भासतो. खर तर मी सर्वत्र समप्रमाणात आहे, पण ज्याची बुद्धी जशी तसा मी तिथं भासतो. आणि जे ज्ञान आहे त्या ज्ञानापासून सुख उत्पन्न होते आणि अज्ञानापासून दुःख उत्पन्न होते. नंतर अजून भगवंतांनी त्यांची व्याप्ती कुठे कुठे आहे ते सगळं सांगितलेलं आहे. त्यानंतर अर्जुन म्हणतो की तुमचं निरुपाधिक स्वरूप अजून एकदा मला स्पष्ट करून सांगा. त्यावेळेस भगवंत म्हणतात की निरुपाधिक जे स्वरूप आहे म्हणजेच ज्याला पुरुषोत्तम रूप असं म्हणतात, हे समजून सांगण्याच्या अगोदर तुला क्षर आणि अक्षर पुरुष या उपाधी समजून सांगतो. या उपाधी समजल्यानंतर मग हे गेल्यानंतर जे उरेल ते म्हणजे पुरुषोत्तम, उत्तम पुरुष. मग ते उरेल म्हणजे कसं, तर तांदूळ निवडत असताना त्यातले खडे काढल्यानंतर खाली उरतो तो तांदूळ, किंवा जे आपण दळण असतं, दळण ज्वारी आहे, गहू आहे, त्यातले खडे काढल्यानंतर खाली उरतं ते धान्य. तसंच हे क्षर आणि अक्षरांचे खडे काढल्यानंतर जे खाली धान्य उरणार आहे ते उत्तम पुरुष म्हणजे पुरुषोत्तम असणार आहे. ते सुद्धा काय आहे ते सुद्धा तुला सांगतो. त्यासाठी अगोदर क्षर आणि अक्षर समजून घेतलं पाहिजे. क्षर काय आणि अक्षर काय? खडे कोणते? त्यातले गव्हामध्ये वगैरे सोंडे होतात बघा, किडे तयार होतात. खडे कुठले, किडे कुठले, की जे बाजूला काढायचे आहेत. जे आपल्याला समजा कोणाला धान्य निवडायचं माहिती नाहीये, त्याला सांगितलं धान्य निवडा, तो काय करणार हो? त्याला खडे काय माहिती नाहीत, त्याला सोंडे काय माहिती नाही आहेत, मग तो धान्य निवडू शकेल का? नाही निवडू शकणार. म्हणून पहिल्यांदा ते समजून घेऊयात आणि मग जे उरेल ते उत्तम पुरुष असणार आहे. त्यासाठी भगवंतांनी क्षर आणि अक्षर हे समजून सांगितलेलं आहे. आता क्षर म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात. भगवंत काय म्हणतात बघा, ज्याप्रमाणे सर्व आकाशात काय ती दिवस आणि रात्र हीच नांदतात, त्याप्रमाणे संसार रूपी राजधानीत हे क्षर आणि अक्षर पुरुष नांदतात. आणखी एक तिसरा पुरुष आहे, परंतु त्याला या दोघांची नावे देखील सहन होत नाहीत, कारण तो येथे आला असता नगरासह त्या दोघांचा नाश करतो. परंतु त्या तिसऱ्या पुरुषाची गोष्ट सध्या राहू देत. पहिल्यांदा आपण क्षर आणि अक्षर समजून घेऊयात. त्यापैकी एक आंधळा, वेडा व पंगू असा आहे आणि दुसरा सर्व अवयवांनी परिपूर्ण आहे. त्यातला एक जो आहे, जो क्षर आहे, तो आंधळा, वेडा आणि पंगू असा आहे. दुसरा आहे तो सर्व, म्हणजे जो अक्षर आहे तो सर्व अवयवांनी पूर्ण आहे. पण दोघे या गावात राहिल्याने त्यांचा संग जडला, म्हणजे दोघही एकमेकांच्या बरोबर आले. त्या एकाने नाव क्षर व दुसऱ्याने नाव अक्षर. त्यातल्या एकाचे नाव क्षर आहे, दुसऱ्याचं नाव अक्षर आहे.
आणि या दोघांनीच हे संसार रूपी नगर व्यापून टाकलेले आहे. आता क्षर म्हणजे काय बघा. अर्जुना, महत्त्वापासून गवताच्या काडीपर्यंत सर्व जे काही लहान व थोर चालणारे अथवा स्थिर किंवा मन व बुद्धी असं समजणारे असे जे काय आहे ते म्हणजे क्षर. अजून त्याची व्याप्ती सांगितलेली आहे की जे पंचमहाभूतांनी बनलेले आहे, जे सत्व रज व तम या 3 गुणांच्या टांगसाळीतून पडणारे असे जे आहे ते म्हणजे क्षर. काल आपण इथपर्यंत पाहिलेलं आहे. काल आपण 490 पर्यंत ओव्या पाहिल्या होत्या. आज आपण 491 पासून ओव्या पाहणार आहोत. भाग नंबर 19 आज आपण चालू करणार आहोत. हा जो क्षर आणि अक्षराचा जो श्लोक आहे तो म्हणजे श्लोक नंबर 16 आपण पाहत आहोत. तर ओवी नंबर 491. हा जनुक हे माता, हा मी गौरहीन पुरता, पुत्र वित्त कांता माझे हे ना. ऐसिया वगळोनी स्वप्ना, धावत भर स्वर्गाची या राना, तया चैतन्या नाम अर्जुना क्षर पुरुषागा. आता ऐक क्षेत्रज्ञ येणे, नामे जयात ते बोलणे, मग जीवू का म्हणे जिये दशे ते. जो आपुलेनी विसरे, सर्व भूत तत्वे अनुकरे, तो आत्मा बोली जे क्षरे पुरुष नामे. जे तो वस्तुस्थिती पुरता, म्हणून आली पुरुषता, वरी देहपुरी निदौजता पुरुष नामे. मग निद्रेच्या भरात मी सुखी आहे, मी दुःखी आहे असा घोरत पडतो आणि अहंकार व ममता यांच्या सपाट्यात सापडून बरळतो. आता हे या वाक्याचा अर्थ समजण्यासाठी आपण 2-4 वाक्य पूर्वीचे वाचूयात आणि मग पुढे जाऊयात. ते चैतन्य आपल्या नगरास राहणारा मी पुरुष आहे असे मानून सर्व रूपाने आपण या जगात नटले आहेत. विहिरीत पडलेले आपले प्रतिबिंब पाहून हा दुसरा सिंह आहे असे समजून रागाने त्याचा नाश करण्याकरिता जसा सिंह विहिरीत उडी घालतो किंवा आकाशापासून उत्पन्न होणाऱ्या पाण्यात जसे आकाशाचेच प्रतिबिंब दिसते, तसे मायेच्या उपाधीने चैतन्य जगताकार बनते. अर्जुना, याप्रमाणे सृष्टीरूपी नगरात आत्मा आपल्या स्वरूपाच्या विस्मृतीने स्वस्थ निद्रा करतो. मग स्वप्नात जसा एखादा मनुष्य अंथरूण पाहून त्यावर निजतो, तसा आत्मा या जगतात स्वस्थ झोप घेतो. मग निद्रेच्या भरात मी सुखी आहे, मी दुःखी आहे असा घोरत पडतो. कोण? आत्मा. आणि अहंकार व ममता यांच्या सपाट्यात सापडून बरळतो. बघा, अहंकार आणि ममता हे शरीराचे धर्म आहेत, पण ते त्या सपाट्यात आत्मा सुद्धा सापडतो. लक्षात घ्या, आत्मा वेगळा, शरीर वेगळं. जे चैतन्य शरीरामध्ये येतं ते मन आणि पंचेंद्रिय घेऊन येतं. पंचेंद्रिय म्हणजे कुठले? कान, नाक, डोळे, जिव्हा आणि त्वचा. हे पंचेंद्रिय आणि मन घेऊन हे जे चैतन्य आहे ते शरीरामध्ये प्रवेश करतं. पण त्या शरीराचे काही गुणधर्म असतात. शरीराला सुख हवं असतं, सुखाच्या नादात त्याला दुःख सुद्धा मिळतं. तर ह्या सुख दुःखाच्या सपाट्यात किंवा अहंकार व ममताच्या सपाट्यात सापडून हा जो आत्मा आहे, हा जो जीव आहे, तो मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे असा घोरत पडतो. हा माझा बाप, ही माझी आई, ही माझी आई
मी गोरा, मी काळा, मी पूर्ण आहे, मी मुलगा, संपत्ती व स्त्री ही माझीच आहे, याप्रमाणे स्वप्नाच्या आधाराने स्वर्ग व संसार यात जे चैतन्य निमग्न झालेले आहे त्याला अर्जुना क्षर पुरुष असे म्हणतात. कळलं? क्षर पुरुष म्हणजे काय आहे की जो आत्मा शरीरामध्ये दाखल होतो आणि शरीराच्या सुख दुःखामध्ये स्वतःला सामावून घेतो आणि मग मी सुखी आहे किंवा मी दुःखी आहे असा घोरत पडतो किंवा अहंकार व ममता यांच्या सपाट्यात सापडून बरळतो आणि जे शरीराचे धर्म आहेत, शरीराचे जे नावं आहेत की मी आई आहे, मी मुलगा आहे, मी काळा आहे, मी गोरा आहे, मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, हे सर्व मीच आहे जो असं समजतो, असा जो आत्मा समजतो, याप्रमाणे स्वप्नाच्या आधाराने स्वर्ग व संसार यात जे चैतन्य निमग्न झाले आहे, निमग्न म्हणजे व्यस्त झाले, त्यातच ते अडकून पडलेले आहे, त्याला अर्जुना क्षर पुरुष असे म्हणतात. आता क्षर पुरुष म्हणजे आपण काय लक्षात घेतलेलं आहे. आता पुढे जाऊयात. आता ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात त्या दशेस सर्व जग जीव म्हणते. आपण काय म्हणतो, हे शरीर म्हणजे क्षेत्र आहे. आपण क्षेत्रज्ञ विभाग जो योग वाचलेला आहे त्यात हे आलेलं आहे बघा. शरीर म्हणजे क्षेत्र आहे, शेती आहे आणि त्यातला जो जीव आहे, त्यातला जो आत्मा आहे तो म्हणजे क्षेत्रज्ञ. बरोबर आहे. तेच इथं पण आलेलं आहे की आता ज्याला क्षेत्रज्ञ असे म्हणतात त्या दशेस सर्व जग जीव म्हणते. सर्व जग आपण काय क्षेत्रज्ञ म्हणत नाही, आपण जीव म्हणतो. आणि जो आत्मस्वरूपाच्या विस्मृतीने सर्व भूतात संचार करतो त्या जीवात्म्यास क्षर पुरुष असे म्हणतात. आत्मस्वरूपाच्या विस्मृतीने, आत्मस्वरूपाच्या मार्गाच्या विस्मृतीने सर्व भूतात जो संचार करतो त्या जीवात्म्यास, त्या जीवाच्या आत्म्यास क्षर पुरुष असे म्हणतात. कारण तो सर्व वस्तूत व्यापक असतो म्हणून त्याला पुरुष हे नाव प्राप्त झाले आहे. शिवाय तो देहात वास करतो म्हणून त्याला पुरुष हे नाव आहे. आणि क्षरपणाचा नाथिला आळ यया ऐसेनी आला जे उपाधींचे आतला म्हणोनिया जैसी खळालेचिया उदका सरसी आंदोळे चंद्रिका तैसा विकारा औपाधिका ऐसाची गमे का खळाळू मोटका शोषे आणि चंद्रिका ते सरिसेच भ्रंशे तैसा उपनिष उपाधिनाशी न दिसे उपाधिकू ऐसे उपाधीचे निपाडे क्षणिकत्व याते जोडे तेणे खोकरपणे घडे क्षर हे नाम. कारण तो सर्व वस्तूत व्यापक असतो म्हणून त्याला पुरुष हे नाव प्राप्त झाले आहे. शिवाय तो देहात वास करतो म्हणून त्याला पुरुष असे म्हणतात. आणि त्याच्यावर क्षरपणाचा खोटा आळ आला आहे कारण त्याने उपाधीला नुसता स्पर्श केलेला आहे. ज्याप्रमाणे हलणाऱ्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब हलते असे वाटते त्याप्रमाणे विकारांच्या उपाधीने आत्मा उपाधियुक्त भासतो. आता यातले विकार कुठले आहेत बघा, म्हणजे वर जे आलेले आहेत काय विकार आहेत की मी मुलगा आहे, मी आई आहे, मी वडील आहे, मी काळा आहे, गोरा आहे, हे सगळे विकार. अजून काय विकार आहेत की अहंकार आणि ममता हे विकार.
यांच्या सपाट्यात तो सापडल्यामुळे जो जीव, जो जीवात्मा आहे, यांच्या सपाट्यात सापडल्यामुळे तो त्याला क्षर पुरुष म्हणतात. नंतर तेच हलणारे पाणी नाहीसे झाल्यावर त्यात दिसणारे चंद्रबिंबही नाहीसे होते. त्याप्रमाणे उपाधींचा नाश झाल्यावर चैतन्य उपाधी रहित दिसते. याप्रमाणे उपाधींच्या योगाने चैतन्यास क्षणिकत्व प्राप्त होते आणि असा कमीपणा आल्याने त्याला क्षर असे म्हणतात. त्या जीवाला जो कमीपणा येतो, कमीपणा कशामुळे येतो? या उपाधींमुळे येतो. उपाधी कोणत्या? मी काळा आहे, गोरा आहे, मी पुरुष आहे, मी स्त्री आहे, मी मुलगा आहे, ह्या ज्या उपाधी आहेत, किंवा अहंकार आणि ममता यांच्या सपाट्यात तो सापडलेला आहे. कोण? जीव. खर तर जीवाने या सगळ्याच्या सपाट्यात सापडलं नाही पाहिजे, पण तो सापडतो म्हणून त्याला क्षर असं म्हणतात. लक्षात घ्या, एखादं मूल जन्मलेलं आहे. आता मूल जन्मतं त्यावेळेस त्याच्यात चैतन्य येतं, भगवंताचा अंश येतो त्याच्यामध्ये. तर नुसता अंश येत नाही, नुसता जीव येत नाही, नुसतं चैतन्य येत नाही, तर त्याच्याबरोबर पंचेंद्रिय घेऊन येतं. कान, नाक, डोळे, जिव्हा आणि त्वचा. शिवाय मन सुद्धा घेऊन येतं. हे सगळे पंचेंद्रिय घेऊन, आणि त्याला ते शरीर लाभतं. शरीरामध्ये काय असतं? डोळे असतं, डोकं असतं, धड असतं, हात पाय असतात. हे सगळं शरीर त्याला लाभतं. मग शरीराला जे सुख प्राप्त करून घ्यायचं असतं, त्या सुख प्राप्तीच्या नादामध्ये तो चांगली आणि वाईट कर्मे करतो. आणि चांगली आणि वाईट कर्मे केल्यानंतर त्याला पाप आणि पुण्य याच्या फेऱ्यात तो अडकतो. आता या फेऱ्यात त्या जीवानं अडकण्याचं काय कारण आहे का? पण तो जीव या फेऱ्यामध्ये अडकतो. ममता आणि अहंकार यांच्या सपाट्यात तो अडकतो. म्हणून त्याला या उपाधी प्राप्त होतात. या उपाधी प्राप्त झाल्यामुळं त्याला क्षर पुरुष म्हणतात, कारण तो त्याचा कमीपणा आहे. हा जो कमीपणा आहे ना उपाधींचा, तो त्या जीवाला लाभल्यामुळं त्याला, त्या पुरुषास क्षर पुरुष असे म्हणतात. एवं जीव चैतन्य अघवे, हे क्षर पुरुष जाणावे. आता रूप करू बरवे अक्षरासी, तरी अक्षरू जो दुसरा पुरुष पौ धनुर्धरा. तो माध्यस्तुगा गिरिवरा, मेरू जैसा. जे तो पृथ्वी पाताळ स्वर्गी, इहिन भेदे तिही भागी. तैसा दोन्ही ज्ञानांगी, पडे ना जो. ना यथार्थ ज्ञाने एक होणे, ना अज्ञानार्थात्वे दुजे घेणे. ऐसे निखिळ जे नेणणे, तेची ते रूप. पासुता निशेष जाये, न घटभंडादी होये. तया मृत्पिंडा ऐसे आहे, मध्यस्थ जे. अशा प्रकारे सर्व जीव चैतन्यास क्षर असे म्हणावे. आता अक्षराची लक्षण कोणते ते उत्तम प्रकारे सांगतो. भगवंत म्हणतात तुला अक्षर पुरुषाची लक्षणं सांगतो. कोणती? तर अर्जुना, दुसरा जो अक्षर पुरुष, तो ज्याप्रमाणे सर्व पर्वतात मेरू पर्वत मध्यस्थ आहे, त्याप्रमाणे मध्यस्थ आहे. हा जो अक्षर पुरुष जो आहे तो मेरू पर्वताप्रमाणे मध्यस्थ आहे. कारण मेरू पर्वत पृथ्वी व पाताळ व स्वर्ग या तिन्ही लोकात अखंड आहे. ज्याप्रमाणे
तो ज्ञान किंवा अज्ञान यापैकी एकातही पडत नाही. यथार्थ ज्ञानाने ऐक्य होणे किंवा विपरीत ज्ञानाने द्वैत्व पावणे या दोन्ही स्थितीमधील जी केवळ अज्ञान ही स्थिती म्हणजेच उदासीनता तेच ज्याचे स्वरूप होय. अजून याचं वर्णन केलंय बघा काय, की माती भिजवून तिचा गोळा करावा, मग तिचे भांडे करावयाचे पूर्वी तिचा मातीपणा तर गेलेला असतो व तिला मडक्याचा आकारही नसतो. त्या गोळ्याप्रमाणे या अक्षर पुरुषाची मधली स्थिती आहे. अक्षर पुरुष कसा आहे, तर मेरू पर्वत जसा मध्येच आहे, म्हणजे तो पाताळात पण आहे, स्वर्गात पण आहे आणि पृथ्वीवर सुद्धा आहे. किंवा दुसरं उदाहरण काय सांगितलेलं, की मातीचं भांड बनवण्यासाठी कुंभार काय करतो, माती घेतो, चाळतो, त्यात पाणी ओततो, त्याचा चिखल तयार करतो, गोळा तयार करतो आणि नंतर मग त्या चाकावर ठेवून त्याचं मडकं तयार करतो. आता ज्यावेळेस तो चिखलाचा गोळा तयार करतो, तो गोळा म्हणजे हा अक्षर पुरुष आहे. म्हणजे काय, मातीपासून त्याचा गोळा तर तयार झालेला आहे, पण त्याचं अजून मडकं तयार झालेलं नाहीये. मधली स्थिती आहे. मातीचं स्वरूप नष्ट झालेलं, आता त्याचं रूपांतर गोळ्यात झालेलं आहे, पण मडक्यात अजून झालेलं नाहीये. फिनिश प्रोडक्ट अजून तयार झालेलं नाहीये, मध्येच आहे. तो गोळा म्हणजे अक्षर पुरुषाची मधली स्थिती आहे. समुद्र आटल्यावर त्यात लाटाही नसतात किंवा पाणीही नसते. त्याप्रमाणे जी आकाररहित स्थिती, ही जी मधली स्थिती, ही आकाररहित जी स्थिती आहे ते म्हणजे अक्षर. पार्था जागणे तरी बुडे, परी स्वप्नाचे काही न मांडे, तैसिये निद्रे सांगडे, निहाळणे जे विश्व अगवेची मावळे, आणि आत्मबोधू तरी नुजळे, तिये अज्ञान दशे केवळे. अक्षरो नाव सर्वाकळी सांडले जैसे, चंद्रपणे उरे अवसे, रूप जाणावे तैसे अक्षराचे. पै सर्पोपाधी विनाशे, हे जीवदशा जेथ पैसे, कल्पाकांत जैसे झाड बीजी. समुद्र आटल्यावर त्यात लाटाही नसतात किंवा पाणीही नसते, त्याप्रमाणे ही आकार रहित स्थिती. पार्था, जागृतावस्था जाऊन स्वप्नावस्था येण्याच्या मधली जी निद्रावस्था, त्याप्रमाणे ज्याचे स्वरूप आहे. या अक्षर पुरुषाचं स्वरूप काय आहे, की तो गाढ झोपलेला तर नाहीये. म्हणजे स्वप्नावस्था म्हणजे गाढ झोपणे, आणि जागा पण नाहीये. मधली जी अवस्था आहे बघा, झोपेचे विविध टप्पे असतात. आपण झोपलो की पहिल्या काही वेळामध्ये आपण कधी कधी हातपाय झटकतो बघा, म्हणजे त्यावेळेस आपण अजून पूर्ण निद्रेच्या अधीन झालेलो नसतो. निद्रेच्या अधीन आपण कधी होतो माहितीये का, पूर्ण निद्रा ही एक दीड तासाचा फक्त प्रहर असतो, की ज्यावेळेस आपण गाढ निद्रेत असतो, गाढ झोपेत असतो. त्यावेळेस आपली बुबुळ हे गरगरा फिरत असतात, इकडे तिकडे हालत असतात. हे मी शास्त्राचा आधार घेऊन सांगतोय बरं का. जे वैद्यक शास्त्र आहे, मेडिकल सायन्स, त्यांच्या आधार घेऊन सांगतोय. त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी अवस्था आहे, की ज्यावेळेस बुबुळ इकडे तिकडे हालत असतात झोपेमध्ये, ती सगळ्यात घोर निद्रा त्याला म्हणतात, की त्याला स्वप्नावस्था सुद्धा म्हणतात. याच अवस्थेत स्वप्न पडतात. मग आपण जागृत अवस्था आणि स्वप्नावस्था याच्या मधली जी अवस्था आहे, ते म्हणजे हे अक्षर स्वरूप आहे. माती
आणि मडकं यामधली जी अवस्था आहे गोळा, मातीचा गोळा, ते म्हणजे हे अक्षर स्वरूप आहे. आणि जगाचा भास नाहीसा होणे व आत्मज्ञानाचा बोध न होणे या दोहोंमधली जी केवळ ज्ञानदशा तिलाच अक्षर असे म्हणतात. आता थोडंसं आपण परत मागे जाऊ. आपण पाहिलेलं आहे की आत्मज्ञानाच्या मार्गावर चालत असताना जी बाधा आहे ते म्हणजे हे संसार आहे, हा जो हे जग आहे ते, ती बाधा आपण नष्ट केली आणि आपण पुढे चालत निघालो. आपण बाधा तर घालवली आहे, संसार वृक्ष आपण तोडून टाकलेला आहे आणि आपण निघालेलो आहोत कुठं? निजपदापर्यंत. निजपदपर्यंत निजपद अजून आलेलं आहे का? नाही. आपण त्या मार्गावर आहोत. ही जी अवस्था आहे, ही जी मधली अवस्था आहे, ही आपण पृथ्वीवर पण नाही आहोत आणि निजपदाला पण गेलेले नाही आहोत. ही जी मधली मार्गातली जी अवस्था आहे, ती अवस्था म्हणजे अक्षर पुरुष. ते हे अक्षराचे रूप आहे. म्हणजेच काय? अमावस्येच्या दिवशी सर्व कला नाहीशा होऊन जे चंद्राचे स्वरूप असते त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान या विरहित अक्षरांचे रूप आहे. हे पहा, सर्व उपाधींचा नाश झाल्यावर त्या ठिकाणी जीवात्मा विश्रांती घेतो. त्याचप्रमाणे फल आल्यावर झाड त्यात बीज रूपाने असते. त्याचप्रमाणे उपाधींचा स्वीकार करणारा उपाधींसह जेथे विश्रांती घेतो त्या स्थानाला अव्यक्त असे म्हणतात. हे आपण परत थोडंसं वाचून लक्षात घेऊयात. पहिल्यांदा अक्षर म्हणजे काय समजलं? माती पण नाहीये आणि मडकं पण नाहीये. मातीचा गोळा आहे ते म्हणजे अक्षर. नंतर काय? आत्मज्ञानाच्या स्वरूपाच्या मार्गावर आपण चालत आहोत. तो मार्ग म्हणजे हे अक्षर रूप आहे. म्हणजे अजून आपण निजपदापर्यंत गेलेलो नाही आहोत. ते म्हणजे हे अक्षर रूप आहे. अमावस्येच्या दिवशी सर्व कला नाहीशा होऊन जे चंद्राचे स्वरूप असते त्याप्रमाणे ज्ञान व अज्ञान या विरहित अक्षराचे रूप आहे. म्हणजे तिथं ज्ञान पण नाहीये आणि अज्ञान पण नाही, मधलं रूप आहे ते म्हणजे अक्षर रूप. सर्व उपाधींचा नाश झाल्यावर ज्या ठिकाणी जीवात्मा विश्रांती घेतो आता सर्व उपाधी म्हणजे कुठला? मी काळा, मी गोरा, मी आई, मी मुलगा, मी वडील, मी पुरुष, मी स्त्री, या सगळ्या उपाधी यांचा नाश करून झाल्यावर ज्या ठिकाणी जीवात्मा विश्रांती घेतो त्या स्थानाला अव्यक्त असे म्हणतात. हे जे स्थान आहे त्याला अव्यक्त म्हणतात. घन अज्ञान सुषुप्ती तो बीज भावो म्हणती, एर स्वप्न हन जागृती फलभावो तो जयासी का बीज भावो वेदांती केला ऐसा आओ तो तया पुरुषा ठावो अक्षराचा तेथुनी अन्यथा ज्ञान फाकुनी जागृती स्वप्न नाना बुद्धीचे रान रिगले असे जीवत्व जेथुनी किरटी विश्व उठविताची उठी ते उभय भेदांची मिठी अक्षर पुरुषू. पूर्ण अज्ञान
ज्या निद्रावस्थेत असते तिला बीजभाव असे म्हणतात. आणि दुसरी स्वप्न व जागृती, स्वप्न व जागृत स्थिती तिला फलभाव असे म्हणतात. बघा, झाड कसं उत्पन्न होतं? बी पासून उत्पन्न होतं. आणि झाड परिपूर्ण झालं, मोठं झालं, कधी म्हणायचं ज्यावेळेस त्याला फळ लागतात. म्हणजे ज्यावेळेस अज्ञान निद्रावस्थेत असते त्याला बीजभाव म्हणतात, म्हणजे ते फक्त बी आहे. आणि दुसरी जी अवस्था, जी जागृत अवस्था, तिला फलभाव म्हणतात, की ज्यावेळेस त्या झाडाला फळ लागतं. वेदांती लोक ज्या स्थितीला बीजभाव असे म्हणतात त्या स्थितीला अक्षर पुरुष असे म्हणतात. म्हणजे अजून ते मार्गावर आहे, फलभाव बनण्याच्या मार्गावर आहे. तेथून विपरीत ज्ञान उत्पन्न होऊन जागृती व स्वप्न या रूपांनी फाकते. या बीजभावातूनच विपरीत ज्ञान उत्पन्न होऊन जागृती आणि स्वप्न या रूपाने ते फाकते आणि अनेक बुद्धी तरंग रूप रानात संचार करते. अर्जुना, जीवात्मा येथून विश्वाची मांडणी करीत उठतो. त्या दोघांमधील जी भेद स्थिती तोच अक्षर पुरुष होय. लक्षात आलं? अक्षर म्हणजे काय आणि क्षर म्हणजे काय? आपण काल क्षर पाहिलं होतं, आज अक्षर पाहत आहोत. आता उद्याच्या भागात क्षर आणि अक्षर या दोन्हीतला फरक पण आपण पाहणार आहोत. आज आपण इथंच थांबवत आहोत. सर्वांनी डोळे मिटायचे आहेत, हात जोडून घ्यायचे आहेत. ज्यांनी व्यसनमुक्तीचा संकल्प केलेला आहे त्याने तो मनातल्या मनात परत म्हणायचा आहे. बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सर्व संतों की जय. जय जय रघुवीर समर्थ. राम कृष्ण हरी.